नमस्कार, मी समृद्धी जाधव. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर ज्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहिली जात होती, गेल्या तब्बल 4 वर्षांपासून आपण ज्या एका दिवसाची वाट पाहत होतो, तो दिवस अखेर आलेला आहे. आज संपूर्ण अ, राज्यामध्ये असलेल्या 29 महानगरपालिकांना त्यांचे त्यांचे अधिकृत नगरसेवक मिळणार आहेत. अर्थात पुढच्या काही मिनिटांमध्ये पुणे शहरासह इतर सर्वच महानगरपालिकांचं काउंटिंग सुरू होणार आहे, म्हणजेच मतमोजणी सुरू होणार आहे. आणि मतमोजणी कशा पद्धतीनं होणार आहे, त्याचबरोबर काल रात्रीपर्यंत जे काही आकडेवारी समोर आलेली आहे, म्हणजे जितकं मतदान कुठल्या प्रभागामध्ये किती मतदान झालेलं आहे, कुठल्या महानगरपालिकांमध्ये किती मतदान झालंय आणि त्यानंतर आलेले एक्झिट पोल आणि आता सुरू असलेली मतमोजणी म्हणजे पुढच्या काही वेळात जी सुरू होणार आहे ती मतमोजणी, या सगळ्यावरती आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर या चर्चेत माझा सहकारी संकेत आहे आणि राजरत्न सुद्धा आहे. संकेत, पहिला प्रश्न तुला, काय सांगशील? मतदान पुणे आणि पिंपरी चिंचवड विषयी आपण प्रकर्षानं बोलतोय. दोन्ही ठिकाणी मतदानाची टक्केवारी जर आपण बघितली तर पुण्यातली टक्केवारी थोडीशी घसरलेली असल्यामुळे काय वाटतं, कुणाला फटका बसू शकतो? समृद्धी, खरं तर यावेळेसची सगळी परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाने केलेली तयारी असेल किंवा मतदान जनजागृतीचे जे काही कार्यक्रम झाले, राजकीय पक्षांकडनं सुद्धा नोंदणीसाठीचे जे काही कार्यक्रम राबवले गेले होते, त्यामुळे एक अंदाज असा होता की अगदी फार नाही पण काही प्रमाणामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ होईल. मात्र जर आपण पाहिलं तर निवडणूक आयोगाने केलेले काही अभूतपूर्व असे गोंधळ हम्म. मतदार यादीतले, हम्म. की ज्या सगळ्यामुळं म्हणजे राहायला एका ठिकाणी आहे, त्याचं मतदान दुसऱ्याच ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळालेलं होतं. किंवा या सगळ्यामुळं मतदारांमध्ये कुठेतरी उदासीनता आपल्याला पाहायला मिळाली आणि 2017च्या तुलनेमध्ये पुण्याचं मतदान जे आहे ते घटल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालं. कारण 2017ला पुण्यात 55.9% इतकं मतदान झालं होतं. जे मतदान आता 2026च्या या निवडणुकीमध्ये 52.42% जे आहे ते आल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्यामुळं आता नेहमी घटलेल्या मतदानाचा फायदा कोणाला होतो तर अप्रत्यक्षरित्या जे पूर्वी सत्तेमध्ये असतात त्या सगळ्यांना तो फायदा होताना पाहायला मिळतो. अर्थात एक्झिट पोल नुसार सुद्धा तेच पाहायला मिळालेलं होतं. प्रत्यक्ष निकालामध्ये काय स्थिती येते, असंच होतं की काही वेगळा निर्णय होतो, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. मात्र मतदानाच्या टक्केवारीमुळं या सगळ्यामध्ये राजकीय पक्षांची सुद्धा घटलेल्या या मतदानच्यामुळं कुठेतरी धाकधूक वाढल्याचं चित्र जे आहे ते सुद्धा पाहायला मिळतंय. आता काही वेळामध्ये मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे. पुण्यामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच निवडणूक आयोगाकडनं असा निर्णय घेण्यात आलाय, की ज्या त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत ही हम्म. मतमोजणी जी आहे, ती होताना पाहायला मिळेल. आणि त्यामुळं तिथले जे उमेदवार आहेत त्यांना फार कुठे न जाता आपल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये अगदी लवकर निकाल मिळावा यासाठीची दृष्टिकोनातनं ती तयारी जी आहे ती सुद्धा निवडणूक आयोगाकडनं करण्यात आल्याचं आता पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, जसं तू सांगितलंस की प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जे जे प्रभाग येतात त्या प्रभागांमधली मतमोजणी ही एकाच ठिकाणी होणार आहे. असे जेवढी क्षेत्रीय कार्यालय पुणे शहरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आहेत त्यांचं एक गठ्ठा एकाच ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि दुसरीकडे एक सेंट्रलाइज असं एक सेंटर करण्यात आलेलं आहे. या सगळ्याच प्रभागांचं मिळून, या सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांचं मिळून ज्या ठिकाणी सगळी अनाउन्समेंट होणार आहे, म्हणजे मुख्य आपण नेहमी बघत असतो की लोकसभा असेल किंवा विधानसभेला असेल, आपल्याला कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या फूडचं जे गोदाम आहे तिकडे आपल्याला जावं लागायचं. पण आता तसं होणार नाहीये. गणेश कला क्रीडा हे जे केंद्र यावेळेस केलेलं आहे, माध्यम प्रतिनिधी सुद्धा त्याच ठिकाणी असणार आहेत आणि तिथूनच पुढची जी काही म्हणजे प्रमाणपत्र देणं असेल किंवा इतर ज्या काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात निवडून आल्याच्या नंतर, त्या सगळ्या तिथून होणार आहेत. त्यामुळे पुणे शहरासाठी एक सेंटर पडतंय, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट या सगळ्यामधली, राजरत्न, एक्झिट पोल काल रात्रीपासून यायला सुरुवात झालेली होती. एक्झिट पोल नंतर बऱ्याच जणांची धाकधूक वाढली होती. म्हणजे अगदी आपण पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विशेषतः जर बोलायला गेलो तर या दोन्ही सुद्धा शहरांमध्ये राष्ट्रवादीने प्रचंड प्रचार केलेला होता. सगळं म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो अजित पवारांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. महिनाभर ठाण मांडून अजित पवार इथे बसले, तरी सुद्धा त्यांच्या कुठेतरी पारड्यात फारसे निकाल पडलेत असं वाटत नाहीये. म्हणजे एक्झिट पोलच्या नुसार आहे. तुला काय वाटतं, अजित पवार कुठे कमी पडलेत की मग जी सत्ताधारी पार्टी होती म्हणजे भाजप होतं त्यांनी फार प्रचार न करता सुद्धा त्यांचा या सगळ्यामध्ये विजय होतोय? समृद्धी, जर आपण पाहिलं तर 2017ला पुणे महापालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिका असेल, या दोन्ही महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि हे दोन्ही महापालिकेचं कार्यक्षेत्र पाहिलं तर ते प्रामुख्याने अजित पवार यांचं कार्यक्षेत्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. परंतु 2017ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता भारतीय जनता पक्षाकडून उलथवली गेली, त्यानंतर या निवडणुकीमध्ये अजित पवार हे प्रचंड सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. जवळपास 20 दिवस अजित पवार प्रामुख्याने जर पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडून बसलेले होते,
विशेषतः त्यांनी पुणे महापालिकेमध्ये विशेष लक्ष घातलेलं होतं आणि थेटपणे त्यांनी भारतीय जनता पक्षावरती हल्ला चढवलेला होता, की या ठिकाणी असणाऱ्या त्रिमूर्तींमुळे 2017च्या नंतर पुणे महापालिकेचा विकासच झालेला नाही. पुणे महापालिका क्षेत्रातील जे अ, प्रभाग आहेत, त्या प्रभागामध्ये कोणत्याही पद्धतीची विकास कामं झालेली नाहीत. मोठ्या पद्धतीने पुण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अगदी तशाच पद्धतीने 5,800 कोटींच्या ज्या ठेवी होत्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या, त्या केवळ 2,000 कोटींवरती त्या ठेवी आलेल्या आहेत आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचा मोठा राक्षस शंकर जगताप आणि त्याचबरोबर महेश लांडगे यांच्या रूपानं पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि तो राक्षस कुठेतरी आपल्याला संपवायचा अशा पद्धतीचा प्रचार केला गेला. मोठ्या पद्धतीने महेश लांडगे यांनी थेटपणे अजित पवार यांच्यावरती सुद्धा हल्ला चढवलेला होता, की तुमचं जन्मगाव जे आहे ते बारामती आहे. तुमचं पिंपरी चिंचवडमध्ये काय काम आहे? आम्ही आमचं बघून घेऊ. अशा पद्धतीने पलटवार सुद्धा त्यांनी केलेला होता. परंतु जर पाहिलं तर कुठेतरी मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये यावेळी अजित पवारांनी मोठा जोर लावलेला होता. मोठ्या प्रचार सभा घेतल्या. त्याचबरोबर यावेळेचं अट्रॅक्शन होतं ते म्हणजे अजित पवारांनी घेतलेले रोड शो. त्या रोड शोमुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी मतदारांना कुठेतरी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जसं तू सांगितलेली आहे, की ज्या एक्झिट पोलचे जे निकाल लागतात, परंतु ते एक्झिट पोल आहेत. प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी अशी एक चर्चा आहे, की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे महापालिका असेल, त्या दोन्ही महापालिकेमध्ये प्रामुख्याने लढत ही भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी आहे आणि ह्या लढती ज्या आहेत त्या प्रामुख्याने घासून लढती होईल, अटीतटीच्या लढती होतील असं सांगितलं जातंय. परंतु जर पाहिलं तर कुठेतरी एक असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा जो आहे तो सांगितला जातो तो म्हणजे पुणे महापालिकेमध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्ष कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वरचढ ठरेल. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये ज्या लढती असतील, त्या खूप घासून आणि अटीतटीच्या लढती होतील. परंतु जसं तू आता सांगितलेलं आहे, की जो मतांची टक्केवारी जी आहे, ती मतांची टक्केवारी कुठेतरी घसरलेली आहे. ज्यावेळेस मतांची टक्केवारी घसरते, त्यावेळेस कुठेतरी जे सत्ताधारी पक्ष असतात, त्यांना कुठेतरी फटका बसतो, असं बोललं जातं. आता ही जी मतांची टक्केवारी घसरलेली आहे, त्याचा फटका नेमका कोणत्या पक्षाला बसतो? भारतीय जनता पक्षाचा जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला बसतो, अजित पवारांना फायदा होतो. याचे अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे आणि अगदी काही मिनिटांमध्ये मतमोजणीला सुद्धा सुरुवात होणार आहे. नक्कीच राजरत्न, तू हे बोलत असतानाच आता 10 वाजलेले आहेत, म्हणजेच मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. अधिकृतरित्या ज्या ज्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे, म्हणजे काही शाळा आहेत ज्या शाळांमध्ये काल मतदान झालेलं आहे, अशा 2-3 प्रभागांच्या मिळून एका शाळेमध्ये मतदान, अशा पद्धतीने मतमोजणी, अशा पद्धतीने ही सगळी मतमोजणी आणि हे सगळं होताना पाहायला मिळतं. त्यामुळे ज्या ज्या मोठ्या शाळा आहेत, ज्या शाळांमध्ये ही मतमोजणी होतीये, त्या ठिकाणी सगळ्याच तिथल्या स्थानिक उमेदवारांचे पदाधिकारी, कार्यकर्ते वगैरे यांनी सगळ्यांनी जमून आता तिथे गर्दी करायला चालू केलेली पाहायला मिळते. दुसरीकडे गुलाल अनेकांचे तयार आहेत. तिसरीकडे पुणे शहरामध्ये अनेकांनी विजयाच्या आधीच विजयाचे बॅनर सुद्धा लावलेले पाहायला मिळतात. म्हणजे अगदी संकेत आपल्याला माहिती आहे, की आपण खूप आधी पण हे पाहिलेलं आहे. सचिन दोडके जे आहेत, ते कायम जेव्हा-जेव्हा ते निवडणुकीला उभे राहतात, मतदान झाल्याच्या रात्री ते लगेच फ्लेक्स लावून ठेवतात. म्हणजे विजय होईल, नाही होईल यापेक्षाही आधी ते फ्लेक्सबाजी करत असतात. तशाच पद्धतीची अगदी गणेश बिडकरांच्या प्रभागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. जो भाजपकडून खरं तर महापौर पदाचा चेहरा म्हणून ज्यांना पहिल्यापासून जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या, लागल्या होत्या, तेव्हापासूनच खरं तर त्यांना तशा पद्धतीने पुढे आणलं जात होतं. आणि या सगळ्या पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या दृष्टिकोनातून निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्यावरती असलेली जबाबदारी आणि त्यानंतर आता त्यांनी जशा पद्धतीने प्रचार केला, त्या सगळ्याच्या नंतर त्यांचे सुद्धा फ्लेक्स लागलेले पाहायला मिळतात. त्यामुळे विजयाचा विश्वास अनेकांना आहे. अनेकांचे गुलाल तयार आहेत. मला वाटतंय अगदी अपक्ष सोडले तर असे कुठलेच सत्ताधारी पक्ष नसतील. प्रत्येकाने फटाक्यांच्या माळा आणून ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाचे कार्यकर्ते तयार आहेत. असं सगळं असताना सुद्धा कुणाचा विजय होणार हे फार चुरशीची लढत सगळ्याच ठिकाणी होताना पाहायला मिळू शकते. संकेत, काय सांगशील, पुण्यातल्या महत्त्वाच्या टॉप 5 लढती आपण कुठल्या म्हणू शकतो? निश्चितच समृद्धी. पुण्याचा जर आपण विचार केला तर जवळपास 20 ते 25 प्रभागांमध्ये हं, हाय व्होल्टेज लढती ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळणार आहेत. मात्र टॉप 5 जर आपण हं, त्याच्यामधल्या पुन्हा सिलेक्ट केल्या, तर अर्थातच गणेश बिडकर जे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत. म्हणजे भाजपचं बहुमत नसताना सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळवण्याची किमया गणेश बिडकरांनी हं, साधल्याचं पाहायला मिळालेलं होतं 2007 ला. तर त्या गणेश बिडकरांच्या प्रभागामध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा मुलगा निवडणूक लढत असल्यामुळं त्या प्रभागामध्ये पारंपरिक बिडकर विरुद्ध धंगेकर अशी लढत होताना पाहायला मिळते. आणि याच प्रभागामध्ये अजित पवारांनी रवींद्र धंगेकरांचेच एकेकाळचे अतिशय जीवात भावाचे सहकारी म्हणून ज्या गणेश नवथरेंकडे पाहिलं जात हं, होतं, त्या गणेश नवथरेंना उमेदवारी दिली. त्यामुळे इथे गणेश बिडकर विरुद्ध गणेश नवथरे विरुद्ध प्रणव धंगेकर अशी ती हं. तिरंगी लढत होती. त्यामुळे ही निश्चितपणे एक हाय व्होल्टेज लढत आहे. तिथूनच अगदी जवळपास जर आपण गेलो तर प्रभाग 23 ब मध्ये
जिथे रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर निवडणूक लढतायत, त्यांच्या विरोधामध्ये सोनाली अंधेकर, सोनाली वनराज अंधेकर या निवडणूक लढतायत. त्यामुळे या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लागल्याचं पाहायला मिळतंय. इकडे खराडी वाघोली आणि वाघोली चंदननगर हा जो हं. परिसर आहे, त्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असणारे पुण्यातले एकमेव आमदार आहेत, ज्यांची मुलगी आणि ज्यांची सून आणि मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे या प्रभागामध्ये सुद्धा हाय व्होल्टेज लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते. थोडंसं अगदी शहरापासून बाहेर पडलो आणि उपनगरांमध्ये जर गेलो तर उपनगरांमध्ये प्रभाग क्रमांक 40 जो आहे, त्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये विधान परिषद आमदार योगेश टिळेकरांच्या मातोश्री रंजना टिळेकर वर्सेस गंगाधर बधे अशी लढत होताना पाहायला मिळते. म्हणजे समृद्धी पुण्यातल्या पेठांमध्ये जसं बिडकर विरुद्ध हं. अंधेकर ही पारंपरिक लढत मानली जाते, धंगेकर. तशी बिडकर विरुद्ध धंगेकर, तशी या प्रभागांमध्ये उपनगरांमध्ये अ, टिळेकर वर्सेस बधे अशी लढत पाहायला मिळते. म्हणजे 2017ला अवघ्या काही मतांनी रंजना टिळेकर यांचा विजय झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळं या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय आणि तिथून पुन्हा जवळ आपण आलो, की त्या प्रभाग 38 जो आहे, जो पुण्यातला एकमेव 5 हं. सदस्यीय प्रभाग आहे, ज्या प्रभागामधनं स्वतः वसंत मोरे निवडणुकीच्या रिंगणात येतात आणि त्या प्रभागाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर तो के मार्केट पासून सुरू होतो आणि कात्रज तलावापर्यंत जातो. इतका विस्तृत असा हा 5 सदस्यीय प्रभाग आहे. त्यामुळे या सगळ्या लढती ज्या आहेत त्या प्रमुख शहरामध्ये, की प्रत्येक पुणेकराची नजर जी आहे ती या 5 लढतींकडे जी आहे ती असताना पाहायला मिळणार आहे. नक्कीच संकेत जसं तू सांगितलंस, की या टॉप 5 लढती आपण म्हणू शकतो. मात्र या सगळ्यानंतर काही असे सुद्धा नेते आहेत, ज्यांच्या निकालाकडे प्रचंड लक्ष लागलेलं आहे. त्यातलं सगळ्यात पहिलं नाव मला घ्यावंसं वाटतं या ठिकाणी ते म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकलेले, राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष असलेले प्रशांत जगताप हे स्वतः सुद्धा हडपसरमधून उभे राहिलेले आहेत. त्यांच्या मातोश्री सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि काँग्रेसकडून पहिल्यांदा निवडणूक लढवतात. त्यामुळे कदाचित आता जे काही एक्झिट पोल येतात, या एक्झिट पोलमध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेसला जवळपास 7 ते 9च्या घरामध्ये जागा मिळतील असं म्हटलं जात आहे संकेत. त्यामधल्या कदाचित 2 जागा या सुद्धा असू शकतात असं अनेक जण म्हणताना पाहायला मिळतात. कारण मुळातच प्रशांत जगतापांची स्वतःची त्या ठिकाणी असलेली ताकद असेल किंवा एक टर्म जेव्हा प्रशांत जगताप उभे नव्हते त्यावेळेस त्यांच्या मातोश्री उभ्या होत्या, तेव्हा त्या सुद्धा निवडून आलेल्या होत्या. त्यामुळे त्यांची म्हणजे जगताप कुटुंबियांचीच आपण म्हणू शकतो, की त्यांना मांडणारा जो काही हडपसरमधला, वानवडीमधला हा वर्ग आहे, या वर्गाला ते कायम अपील होत राहिलेले आहेत. त्यांचा पक्ष कुठला आहे, चिन्ह कुठलं आहे, यापेक्षा जास्त प्रशांत जगताप हे व्यक्ती म्हणून अगदी आपण विधानसभेला सुद्धा पाहिलंय. अगदी 5-7 हजार मतांनी ते केवळ मागे राहिलेले होते. तेव्हा सुद्धा त्यांचा विजय निश्चित झाला असता जर त्यावेळेस कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असत्या तर. त्यामुळे यंदाच्या वर्षी काँग्रेसकडून ते निवडणूक लढवतायत. काँग्रेसला ज्या काही थोड्या-थोडक्या जागा मिळतील असं वाटतंय, त्या जागांमध्ये कदाचित या 2 जागांचा समावेश असू शकतो. दुसरीकडे आणखीन जर आपण पाहायला गेलं तर सगळे शहराध्यक्ष हे यावेळेस कुठेतरी कॉन्फिडन्समध्ये असले सगळ्याच पक्षांचे, तरी सुद्धा धाकधूक तितकीच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण जिथे आपण भाजपविषयी बोलायला गेलो तर भाजपचे जे शहराध्यक्ष आहेत धीरज घाटे, त्यांचं पॅनल जरी त्या प्रभागामध्ये त्यांचं एकट्याचं मतदान खूप मोठ्या संख्येने आहे. त्यांना मानणारा वर्ग आहे जसं मी आधी म्हटलं. त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप मोठे आहेत आणि अर्थात भाजपचा एक मोठा चेहरा म्हणून ते एस्टॅब्लिश ऑलरेडी आहेत. पण असं सगळं असताना दुसरीकडे याच प्रभागामध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी आपापले पॅनल दिलेले होते आणि पूर्ण पॅनल दिले होते 4चे. त्यामुळे तिथे जे काही मतांचं विभाजन होणार आहे, या सगळ्याचा फटका सुद्धा बसू शकतो. बंडखोर खूप आहेत, या सगळ्याचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची लढत, ज्या लढतीची प्रचंड चर्चा ही राज्यभरात झालेली होती, ती म्हणजे 2 बालवडकरांमध्ये झालेली लढत. अर्थात लहू बालवडकर आणि अमोल बालवडकर. जे अमोल बालवडकर अगदी निवडणुकीमध्ये तिकीट नाकारलं म्हणून ऐन टायमिंगला राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यांना तिकीटही मिळालं आणि तिथून पुढे या प्रभागामध्ये प्रचंड ड्रामा संकेत आपण बघितलेला आहे. या सगळ्याच प्रचाराच्या दरम्यान सुद्धा म्हणजे कुणाचे पैसे पकडले जात होते, कुणाचे काय कार्यकर्ते काहीतरी गैरप्रकार करत होते, कुठे कुणाला शिवीगाळ होत होती. बरंच काही या प्रभागामध्ये झालं. त्यामुळे बालवडकर दोघेही बालवडकर असले तरी मुळात तो ट्विस्ट तिथे एक महत्त्वाचा असणार आहे. कारण मुळात बालेवाडीचा जो काही परिसर आहे, तिथे स्थानिक असलेले तिथले बालवडकर आडनाव असलेले सगळा तो एक मोठा फॅमिलीच आहे असं म्हणू शकतो. म्हणजे अगदी भावकीत लागणारे सगळेजण आहेत. त्यामुळे या भावकीचं मतदान नेमकं कुठल्या बालवडकरांना मिळालं असेल
त्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असणार आहेत. अशा पद्धतीने अनेक लढती आहेत ज्या खूप चुरशीच्या आहेत आणि जिथे काय होतंय हे पाहणं खूप गरजेचं असणार आहे. दुसरीकडे काही गुन्हेगारांच्या घरांमध्ये तिकीटं दिलेली आहेत. त्यांचे सुद्धा निकाल खूप पाहण्यासारखे असणार आहेत, कारण त्याची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे. ज्या गुन्हेगारांवरून अनेक वेळा भाजपने राष्ट्रवादीला छेडलेलं होतं, टीका केली होती. म्हणजे वरती आपण बघितलं तर बालाजीनगर वगैरे त्या बाजूला जर आपण पाहायला गेलो तर बापू नायर आहेत वरती. सहकार नगरचा काही परिसर असेल, इंदिरानगर वगैरे त्या भागामध्ये त्यांचं प्रस्थ आहे. त्यामुळे बापू नायरला उमेदवारी दिल्याच्या नंतर प्रचंड टीका राष्ट्रवादीवरती झाली. इकडे आंदेकर आहेत, जसं संकेत तू सांगितलंस. तिकडे जर आपण बघितलं तर गजा मारणे यांच्या पत्नी आहेत जयश्री मारणे. त्यामुळे खूप गुन्हेगार जे आहेत त्यांच्या सुद्धा या सगळ्या निकालांकडे लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. या सगळ्याबरोबरच आता काउंटिंग सुद्धा सुरू झालेलं पाहायला मिळतंय आणि आपण जर बघितलं तर जवळपास पुणे शहरामधल्या ऑलरेडीच 2 भाजपचे जे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आल्यामुळे कुठेतरी पुण्यामध्ये 163 जागांसाठीची मतमोजणी होणार आहे आणि आता एकंदरीत सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येकाची धाकधूक वाढलेली आहे. राजरत्न, तुझ्या दृष्टिकोनातून असे कुठले मोठे चेहरे आहेत का पुणे शहरामधले किंवा पिंपरी चिंचवडमधले ज्यांची धाकधूक थोडी जास्त वाढलेली असेल विरोधकांमुळे? प्रामुख्याने जर पाहिलं तर समृद्धी प्रभाग क्रमांक 24 ची जी लढत आहे, अर्थात बिडकर विरुद्ध धंगेकर या लढतीकडे सर्वांचंच लक्ष आहे. कारण आज जर पाहिलं तर बिडकर यांच्या प्रभागामध्ये भावी महापौर म्हणून फ्लेक्स लागलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची धाकधूक वाढलेली असणारच आहे. कारण मागच्या निवडणुकीमध्ये 2017 ची जी निवडणूक झालेली होती, त्या निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनी त्यांचा पराभव केलेला होता. हेच गणेश बिडकर हे तत्कालीन जे पुण्याचे महत्त्वाचे नेते समजले जायचे, गिरीश बापट त्यांचे अत्यंत निकटवर्तीय होते आणि त्याचबरोबर स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते. अशा वेळी त्यांचा पराभव हा कुठेतरी त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे आता त्यांची तर धाकधूक निश्चितपणे असेल, की यावेळी काय होतं? कारण यावेळी रवींद्र धंगेकर हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर यावेळी रवींद्र धंगेकर यांचे चिरंजीव जे आहेत प्रणव रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. दुसरी जी लढत आहे, ती म्हणजे जसं आता आपण सांगितलं, की प्रभाग क्रमांक 9 मध्ये हं. लहू बालवडकर विरुद्ध अमोल बालवडकर. कारण ह्या लढतीकडे सर्वांचं लक्ष यासाठी आहे, कारण याच अमोल बालवडकर यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी थेटपणे चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिलेलं होतं. कुठेतरी असा मुद्दा स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा कुठेतरी एक प्रचार किंवा अशा पद्धतीचा एक मतप्रवाह त्यावेळी आलेला होता आणि त्यावेळी अमोल बालवडकर हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांनी त्यांची कुठेतरी समजूत घातली आणि त्यांना असं आश्वासन दिलेलं होतं, की योग्य पद्धतीचा तुमचा जो सन्मान आहे तो महापालिकेमध्ये होईल. आणि त्यामुळे महापालिकेमध्ये त्यांचा सन्मान तर झालाच नाही. शेवटी त्यांना ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण त्या ठिकाणी बाबूराव चांदेरे जे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांचं ते प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहे. ते पॅनल कुठेतरी स्ट्रॉंग झालेलं आहे. त्यामुळे या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याचबरोबर दुसरे प्रभाग क्रमांक 23 मधली जी लढत आहे. जसं संकेतने सांगितलं की प्रभाग क्रमांक 23 ब मधली सोनाली आंदेकर विरुद्ध अ, अ, रवींद्र धंगेकरांच्या ज्या पत्नी आहेत प्रतिभा धंगेकर यांची जी लढत आहे त्या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. त्याचबरोबर लक्ष्मी आंदेकर ज्या की प्रभाग क्रमांक 23 क मधून आहेत, ज्या की उदयकांत आंदेकर यांच्या पत्नी आहेत, त्या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष आहे. हे काय होतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर अशा अनेक पुण्यातल्या त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 26 मधली जी लढत आहे, प्रामुख्याने 25 मधली रुपाली ठोंबरे यांचं काय होतं ते सुद्धा पाहणं महत्वाचं 2 आहे. ठिकाणी आहेत आणि 2 त्या. ठिकाणी त्या हं. निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं सुद्धा काय होतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण त्यांच्याच प्रभागामध्ये काल मतदानाच्या वेळी मोठा गोंधळ झालेला होता. अनेक काळ जे आहे मतदान यंत्र सुद्धा बंद होते असा आरोप केला गेला होता. अनेक जे मतदार आहेत त्यांना मतदान सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये करता आलेलं नव्हतं. त्यामुळे या प्रभागांमध्ये काय होतं हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं असणार. नक्कीच आपण बघतोय की आता निकाल जे आहेत ते हळूहळू स्पष्ट व्हायला चालू झालेले आहेत. पुण्यातले निकाल अजून कुठलाही एकही निकाल अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नाहीये. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आपण पाहू शकतोय की पिंपरी चिंचवडमध्ये ऑलरेडी 3 जागांवरती भाजपची जागा जी आहे ती ऑलरेडी कन्फर्म झाल्याचं पाहायला मिळतंय. मतमोजणीवरती भाजप अजूनही आघाडीवरती पाहायला मिळतंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 2 जागा आलेल्या आहेत. जवळपास ऑलमोस्ट फायनल झालेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची 1 जागा आणि शिवसेनेची 1 जागा अशा जवळपास 5 ते 6 जागांवरचे निकाल पिंपरी चिंचवडमधले स्पष्ट झालेले आहेत. मात्र पुण्यातल्या निकालांचा अजूनपर्यंत कोणतंही अपडेट आलेलं नाहीये.
आपण एकंदरीत पुण्यामध्ये पाहिलं तर खूप मोठमोठे प्रभाग आहेत, लोकसंख्या खूप वाढलेली आहे, वोटर्सची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे ही मतमोजणी जी आहे ती जरी आता सुरू झालेली असली तरी सुद्धा 11-11:30च्या नंतर हळू करून एक निकाल जे आहेत ते स्पष्ट होतील. अगदी अंतिम निकाल येण्यासाठी बहुमत कुणाच्या बाजूने आहे वगैरे हे कळण्यासाठी आपल्याला जवळपास संध्याकाळपर्यंतची वाट पाहावी लागू शकते. मात्र दुपारी 3-4 पर्यंत बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळू शकतं. त्याचबरोबर आपण जे म्हणतोय, की मुळात आपला विषयच हा होता, की कमी जे काही मतदान झालं हे कुणाच्या पथ्यावरती पडलं असेल. मतदान कमी झालं यामध्ये जसं मतदारांना नेहमी दोष दिला जातो, की मतदार घराच्या बाहेर पडत नाहीत आणि मतदान करत नाहीत. तसंच म्हणावं लागेल यावेळेस जसं राजरत्नांनी आता उल्लेख केला, की खूप मोठ्या संख्येने निवडणूक आयोगाने असेल किंवा निवडणूक कर्मचाऱ्यांकडून असेल, भोंगळ कारभार खूप झालेला होता. सावळा गोंधळ पाहायला मिळालेला होता. पुणे शहरामधली अनेक ईव्हीएम मशीन बंद होत्या. काही ठिकाणी लाईट लागत नव्हती बटन दाबलं तर, काही ठिकाणी बटन कोणाचं दाबलं तर दुसरीच कोणाची तरी चिट पडतीये असे आरोप केले जात होते. अनेक ठिकाणी शाई पुसली जात असल्यामुळे लोकांमध्ये असलेलं थोडं संशयाचं वातावरण, की कशा पद्धतीने आपण या निवडणुकांना सामोरं जातोय आणि का सामोरं जातोय? अशी एक मानसिकता तयार झालेली होती लोकांची. दुसरीकडे असंही पाहायला मिळालं काही जास्त लोकसंख्या असलेले काही प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये 5:30 नंतर सुद्धा खूप मोठ्या संख्येने गर्दी होती मतदारांची. मात्र काही मतदारांनी म्हणजे अगदी आपण काल ते कव्हरही केलेलं होतं, की पुण्यातल्याच प्रभाग क्रमांक 28 मध्ये एक असं केंद्र होतं ज्या ठिकाणच्या मतदारांचा असा आरोप होता, की आम्ही 4-4:30 ला येऊन 5 ला येऊन सुद्धा आम्हाला टोकन दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे आम्हाला आता मतदान करू दिलं जात नाहीये. त्यामुळे सुद्धा कुठेतरी आपण म्हणू शकतो, की हे मतदानाची आकडेवारी, टक्केवारी घसरलेली आहे. अनेकदा असं झालेलं आहे, की ईव्हीएम मशीन एकदा एक दीड-दीड तासासाठी बंद पडल्यात. तो वेळ जो काही गेला, वर्किंग डे होता कालचा, सुट्ट्या नव्हत्या अनेक प्रायव्हेट कंपनी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना. त्यामुळे त्या सगळ्याचा फटका जो आहे तो मतदानाच्या टक्केवारीवर नक्कीच बसलेला आहे. 2017च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे. मात्र तरी सुद्धा एक्झिट पोल हे ऑलमोस्ट जवळपास असलेले पाहायला मिळतात. राष्ट्रवादीच्या 5-10 जागा इकडे-तिकडे होऊ शकतात, थोड्याशा वाढू शकतात. दोन्ही राष्ट्रवादी फुटल्यामुळे अ, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मोजक्या काही जागा मिळतील. मात्र दोघांचं जर जसे ते एकत्र युतीमध्ये लढत होते, तशी जर आपण एकत्र बघून त्यांची संख्या जर आपण पाहायला गेलो एकत्र करून, तर मग मात्र 2017च्या तुलनेत ही संख्या मोठी आहे. त्यामुळे भाजप जरी सगळ्यात मोठा पक्ष एक्झिट पोलनुसार ठरत असला, तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एखादा नवीन ट्विस्ट सुद्धा या सगळ्या मतमोजणीमधून आणू शकतं. त्यामुळे आज दिवसभरामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबईसह ज्या महत्त्वाच्या महानगरपालिकांची मतमोजणी सुरू आहे, या सगळ्याच महानगरपालिकांच्या अपडेट्सवरती टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत. या सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला वेळच्या वेळी पोहोचवणार आहोत. त्यामुळे अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.